नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे, तर आत्ता हे जे टायमिंग आहे ना ताईंनो, तर ते 7:30 पावणे 8चं हे टायमिंग आहे। मी जी म्हणजे देवपूजा करते, अन्नपूर्णेची पूजा करते। तर आज मी सकाळी लवकर उठले। लवकर म्हणजे बघा 4:30 पावणे 5चं टायमिंग असावं, तर मी उठले होते। तर तेव्हापासून ना आतापर्यंत मी कुठलंही शूट केलं नाही, कारण मला आज ना पटपट सगळी कामं आटपायची होती। आणि कॅमेरा ऑन केला ना, जिथं एका कामाला 5 मिनिटं लागतात ना, तर तिथं 15 मिनिटं द्यावे लागतात शूट करत काम करायचं म्हटलं तर। त्यामुळं ना मी आज जरा उशिरा शूट घेतलेला आहे। तर ना आत्तापर्यंत ताईंनो माझ्या म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा झालेला होता। माझं जे काही क्लिनिंगची कामं आहेत, लोटून झाडून लादी वगैरे पुसून घर संपूर्ण स्वच्छ करून घेतलं होतं। आणि घरातले मेंबर्स पण लवकर उठले नव्हते, त्याआधीच माझा स्वयंपाक झालेला होता। तर आता हळूहळू एक जण उठायला लागलं होतं, तर मग यायला जायला सुद्धा वाट मोकळी होते ना। नाही तर मग एरवी कसं असतं, लवकर आपण तुळशीला पाणी वगैरे घालायचं म्हटलं तर तिथं अंथरुणं टाकलेली असतात। मग आता सगळे उठल्यानंतर ना माझी मग देवपूजा झालेली आहे। तर रोजचा दिनक्रम नेहमीप्रमाणे घरातली देवपूजा करायची, अन्नपूर्णेचं पूजन करायचं, तुळशीचं पूजन करायचं, सूर्यदेवांना जलार्पण करायचं, नमस्कार करायचं, असं नेहमीचं माझं रुटीन असतं। तर आता आलेले आहे किचनमध्ये। तर तुम्ही पाहत असाल बघा, एका बाजूला भात झालेला आहे, एका बाजूला ना पावभाजीचा कुकर लावलेला होता। आणि चपात्यासुद्धा मी एक 15 चपात्या लाटलेल्या होत्या। आणि ना पावभाजीचा कुकर मी कशासाठी लावला होता, तर आज ना आपल्याला बाहेर जायचं आहे, म्हणजे मस्त मजा करायला जरा मैत्रिणींबरोबर जायचं असं ठरवलेलं आहे। तर रोज बघा तुम्ही घरातली कामं माझी आणि रोजच्या रेसिपी बघून कंटाळला असाल ना, आज जरा मी तुम्हाला फिरायला नेते, म्हणजे आपण जरा ट्रायबल व्लॉग आज मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर असं समजा, आता हे देवपूजेचं पाणी आहे ना खाली ओतलेलं आहे। खाली चाफ्याचं झाड आहे ना, त्या चाफ्याचं झाडाला मी देवपूजेचं पाणी ओतते। कधीही देवपूजेचं पाणी आपण असं सिंकमध्ये किंवा बाथरूममध्ये कधीही घालायचं नाही। तर म्हणजे ते पापच आहे एक प्रकारे। आजी मला सारखी ओरडायची माझी आणि म्हणायची की देवपूजा केलेलं पाणी असं कुठंही सिंकमध्ये किंवा बाथरूममध्ये कधीही घालायचं नाही। जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, तिथं माती नसेल, तर एक मोकळी कुंडी मोठी भरून ठेवा। त्यामध्ये रोप वगैरे कुठलंही लावू नका। फक्त देवाचं पाणी आपलं ओतण्यासाठी कितीसं असं देवाचं पाणी निघतं, एक जास्तही निघत नसेल, 1-2 कलश आपण देवाचं पाणी वापरत असतो देवाला आंघोळीला, तर तेवढंच त्या कुंडीमध्ये आपल्याला ओतायचं आहे। त्याचं पाणी कधीही सिंकमध्ये ओतायचं नाही। तर देवपूजा वगैरे झाली होती, पण फुलं अर्पण करायची राहिली होती। तर थोडी जी फुलं होतीत ना, मग ती उंबरावर अन्नपूर्णेला म्हणजे गॅसच्या तिथे ठेवली होती 2-3, आणि देवाऱ्यामध्ये वाहिली होती। चला आता झटपट तुमच्याबरोबर ना मिक्स व्हेज कोल्हापुरीची रेसिपी शेअर करते। तर ताईंनो बघा माझ्याबरोबर काय झालं होतं, म्हणजे एकदम असा कढईला जाळ लागला आणि मी गॅस बंद केला। तर रेसिपी कशाची शेअर करते सांगते तुम्हाला। आणि हे असं ना बऱ्याचदा माझ्याबरोबर घडलेलं आहे, त्यामुळे आता मी या सिच्युएशनला अजिबात घाबरत नाही। तर बघा, कढई तापवली होती गॅसवर आणि त्यावर 2 चमचे तेल घातलं होतं। आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी करून घेतली होती। तेल कडक तापवायचं आणि टोमॅटोची प्युरी घालायची आहे। आणि टोमॅटोची प्युरी छान भाजून घ्यायची। आणि त्यानंतर मग मी ना इथं वापरलेलं आहे सुहाना मिक्स व्हेज कोल्हापुरी। हे म्हणजे इन्स्टंट पॅकेट मी इथं वापरलेलं आहे। तर कुठंही आपल्याला कधीही बाहेर जायचं असेल आणि बाहेरचं जेवण जर आपल्याला जेवायचं नसेल, तर हे झटपट अशी रेसिपी म्हणजे आहे होण्यासारखी। तर बघा, आपण बाहेरनं जेव्हा पार्सल वगैरे घेतो, तर तेव्हा भरपूर असे आपले पैसे जात असतात, म्हणजे 200-250 रुपये तर आपल्याला एका भाजीसाठी सहज लागतातच। तर त्यासाठी ना काय करायचं, मग आपल्याला बाहेरचं जर खायचं नसेल तर हे असे इन्स्टंट पॅकेट आणून ठेवायचे। आता श्रावण महिन्यामुळे बऱ्याच म्हणजे व्हरायटीचे व्हेज मी इन्स्टंट मसाले आणून ठेवले होते, आणि ते पण सुहाना ब्रँडचे खरंच चांगले असतात। पर्सनली मला ते खूप आवडतात। तर आता आम्ही निघालेलो आहोत बघा, डबा वगैरे भरला, पाण्याच्या बाटल्या भरल्या, मस्तपैकी स्वतः तयार झाले आणि निघालेलो आहोत मेणवलीला। म्हणजे मेणवलीला जायचं ठरलं होतं, पण तिथून पुढे मग धोमला जायचं ठरलं। तर धोम धरण आहे ना, तिथं नवीन पूल एक झालेला आहे, तर तो नवीन पूल बघायला आम्ही निघालेलो होतो। तर निघालो बघा 11 वाजता। आजूबाजूचा रस्ता आणि आजूबाजूचा निसर्ग तुम्ही पाहत असाल,
इतका सुंदर होता ना, माझ्या चेहऱ्यावरची स्माईल काय म्हणजे अशी मिटतच नव्हती. इतकी खुश मी झाले होते वातावरण बघून. कारण वातावरण आणि निसर्ग खूप मला आवडतो बघायला, निहाळायला. आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत पसरणीच्या पुढे. तर पसरणीच्या पुढे बघा किती छान असं मस्त वातावरण आहे. आजूबाजूला झाडी बघा किती मस्त आहेत. तर आता आमची गँग येते बघा पाठीमागून. अगं बाई झूम आहे वाटतं व्हिडिओ. तर आमचे हे कच्चे ड्रायव्हर पुढे गेलेले आहेत आणि एवढ्या लांब मी चालत आलेली, तिथं पाणी सुटलेलं दिसत. हे सगळं धोमड्यांचं जो बंधारा आहे तो आहे. आणि हा आत्ता नवीन पूल झालेला आहे. हा बघायला आम्ही इथं आलेलो आहोत. हे बघ देवा, कसं वाटतंय? मस्त मस्त. हा पूल मोठा पूल आहे, आता बांधलाय हा नवीन. तर तिथं पोचल्यानंतर आजूबाजूचं वातावरण बघितलं आणि मग सुरुवात झाली फोटोशूटला आणि शॉर्ट रील्स वगैरे शूट करायला सुरुवात केलेली आहे. इथं काय एवढं बघण्यासारखं नव्हतं, फक्त हिरवेगार डोंगर. श्रावण महिना असल्यामुळे नुकताच पाऊस पडून गेला होता, नदीला पूर आला होता. तर प्रत्येकानं बघा रील्स फोटोशूट केलं. बराच वेळ तिथं गेला, म्हणजे अर्धा पाऊण तासाच्या पेक्षाही जास्त वेळ तिथं गेला. आणि तिथून पुढे मग आम्ही ठरवलं होतं धोमला जायचं. तर धोमला आलेलो आहोत मी इकडे. धोममध्ये ना नरसिंहदेवांचं मंदिर आहे. तर महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त धोम इथंच नरसिंहदेवांचं मंदिर आहे. बाकी कुठेही नरसिंहदेवांचं मंदिर नाही. म्हणजे असं मी ऐकून आहे. तर बघा इथं हे नदीपात्र आहे. जे काही हिरवगार तुम्हाला आजूबाजूचं दिसत असेल ना परिसर, तो ते शेती नाही आहे ताईंनो. मला ही म्हणजे मी लग्नाआधी इकडे आले होते. आता तिथं 10-15 वर्ष होऊन गेले, त्यानंतर मी इथं आलेले आहे. तर हे नदीपात्र आहे, मी ते लग्नाआधी बघितलं होतं. तर तिथं काय झालेलं आहे ताईंनो, जलपर्णी म्हणजे एक प्रकारची वनस्पती आहे. जलपर्णी जिथं जिथं पाणी आहे ना, तिथं तिथं ती जलपर्णी उगवते. आणि तिचं म्हणजे वाढण्याचा वेग जो आहे ना, इतका भरपूर, म्हणजे बघा तर किती हे सगळं जे दिसतंय का नाही तुम्हाला, हिरवं हिरवं सगळं हे नदीचं पात्र आहे. तर ती जलपर्णी काय करते, नदीतलं पाणी शोषून घेते. खरं तर यावर एखादा प्रकल्प शासनाने राबवायला हवा असं मला वाटतं. कारण हे जे जलपर्णी आपण नदीतून जर काढली, नदी स्वच्छ केली, हे नदीचं पात्र, तर किती सुंदर दिसेल. आणि ही वनस्पतीची म्हणजे एवढी काही गरजही नाही आहे आपल्याला. आणि म्हणजे ते पाण्याच्या ठिकाणी ती येतेच आणि तिचा तेवढा तिपटीनं वाढ होते. तसं काहीतरी प्रकल्प राबवला पाहिजे. आता आजूबाजूला जे येणारे पर्यटक आहेत, तर ते सुद्धा बऱ्यापैकी बघा प्लास्टिक कचरा वगैरे इकडे टाकत असतात. आता इथं काय झालेलं आहे ताईंनो, साक्षात कृष्णा नदीचा उगम आहे. सिद्धेश्वराचं इथे मंदिर आहे. तर इथं काय करतात, इथलं पाणी देवांना श्रावण महिन्यामध्ये स्नान घालण्यासाठी लोक इथून घेऊन जातात. हे जे गोमुख आहे तेवढंच फक्त बघा मोकळं केलेलं आहे. नाही तर आजूबाजूला ना जलपर्णी असल्यामुळे ती नदी आहे का म्हणजे दिसूनच येत नाही. किंवा आता मला माहिती आहे त्यामुळं तरी कळालं की ही नदी आहे. नाहीतर आहे ना एखाद्याला वाटायचं की इथे कशाची तरी शेती केलेली आहे, तसं नाही आहे. आणि इतकं स्वच्छ पाणी होतं ना ताईंनो, तुम्हाला ते दिसत असेल, पण उगम नदीचा जिथून होतो ना तिथलं पाणी इतकं निर्मळ असतं ना, कुठल्याही फिल्टरला मागे सारेल असलं ते पाणी असतं. तर त्यामुळं आम्ही तर पितो तिथलं पाणी. आणि मग मुलांच्या पण डोक्यावर टाकलं, पायावर घेतलं. आणि म्हणजे म्हणतो ना, इथं लोक इथं आंघोळ करूनच मग मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात. आता आपल्याला कसं शक्य नाही, मग त्यामुळे आम्ही हातपाय तोंड धुतले आणि मग मंदिरामध्ये प्रवेश केला. तर तुम्हाला आहे ना ताईंनो, असं मंदिर कुठेही बघायला मिळणार नाही. इतकं हे सुंदर मंदिर आहे ना. तुम्ही जर महाबळेश्वरला राहिलात तर तुम्ही धोमला नक्की या आणि धोममधील हे नरसिंहदेवांचं मंदिर नक्की पहा. अगदी म्हणजे ना म्हणतो ना आपण, डोळ्यांना सुखावणारं हे सगळं वैभव आहे. आणि बघा हे कासव तुम्हाला दिसत असेल, हे कमलदल आहे. म्हणजे असं कमळाच्या आकारामध्ये हे दगडी बांधकामात ही वास्तू कोरलेली आहे. आणि तुम्हाला कासव दिसत असेल, कसं बरं हे केलं असेल ना, किती सुंदर. आणि त्या कासवाच्या पाठीवर नंदीची कमान आहे. त्या नंदीपर्यंत तर आपण पोहोचू शकत नाही, पण ते बघूनच इतकं सुंदर वाटतंय ना. त्या प्रत्येक खांबावरची डिझाईन, त्यावर काढलेलं फूल इतकं सुंदर होतं ना.
तर किती म्हणजे हे पाणी भरल्यानंतर तर खूपच सुंदर दिसणार. तर हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते. जर तुम्ही नक्की महाबळेश्वरला आलात तर धोमला भेट द्या. आणि त्या नंदीच्या कमानावरची जी कमान आहे तिथंसुद्धा बारीक बारीक अशी चित्रशैली होती. म्हणजे तिथं काहीतरी होतं डिझाईन, पण ती एवढं कॅप्चर करता आलं नाही. तर इथं बघा समोरच शंकराचं मंदिर आहे. तर शंकराच्या मंदिराचा तुम्हाला पुढचा भाग दाखवला मी. इतकं कोरीव काम, सुंदर असं नक्षीकाम केलं होतं. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर ना बघा अगदी देखणी शांत स्वरूपाची आपल्याला ही महादेवांची पिंडी बघायला मिळेल. बघूनच डोळ्याचं पारणं फिटावं इतकं सुंदर हा पिंडीचा आकार. पिंड मंदिरामध्ये गेल्यानंतरचं ते वातावरण आहे, जी शांतता आहे ना ती मनाला खरंच भावण्यासारखी आहे. तर इतकं सुंदर वाटत होतं दर्शन घेतल्यानंतर. मला तर वाटत होतं कोण शूट करतंय नाही करत मला काही फरक पडत नाही, पण माझ्या मैत्रिणीने कॅमेरा घेतला होता. तर मी मनापासून नमस्कार केला, कारण आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आमचं नक्की नव्हतं, पण महादेवांनी बोलवलं दर्शनासाठी. आम्ही गेलो, नाही तर आम्ही तिथूनच मेनवलीतनं परत येणार होतो. एवढा लांब धोम म्हणजे इकडे येणार नव्हतो. इकडं पुलावर आलो, त्यामुळं आम्ही या दोन मंदिरामध्ये अचानक यायचं प्लॅनिंग केलं होतं. तर इथे वरती कलश जो आहे ना, नेहमी कधीही आपण गेलात ना महादेवांच्या मंदिरामध्ये त्या कलशाला हात लावायचा. म्हणजे ना त्या पाण्याला आपला हात लागला ना ठेम ठेम ते पाणी पडत असतं. तर आपल्याला म्हणजे अभिषेक घातल्यासारखंच पुण्य आपल्याला मिळतं स्पर्श केला कलशाला की. तर आता बघा बाहेर आल्यानंतर हे आपल्याला पुन्हा कमलदल दिसतं मंदिराच्या दरवाजात उभं राहिलं तर. आणि किती सुंदर होतं ते तिथून दाखवलं तर तुम्हाला स्पष्ट दिसलं असेल. तर आता ह्या बाजूला मंदिराच्या ना डाव्या बाजूला श्री लक्ष्मी नरहरी नरसिंह देवांचं मंदिर. तर आता इथं बघा हे कसं दगडी बांधकाम आहे आणि मोठाच्या मोठा असा गोल सर्कल केलेला आहे आणि त्यावर लाकडी मंडप आहे. आणि त्या लाकडी मंडपाचं पण बघा नक्षीकाम किती छान आहे. आजूबाजूला तुम्ही बघत असाल ते इथं बोर्ड लावला होता, लाकडाचं डिझाईन केलेलं आहे. तर इतकं सुंदर हे सुद्धा मंदिर होतं ना. तर खालूनच मी असा कॅमेरा वर केला होता तर तुम्हाला तिथं देवांची मूर्ती दिसली असेल. तर हे नरसिंह म्हणजे नरहरी नरसिंहांचं हे मंदिर आहे. अख्ख्या महाराष्ट्रात हे एकच म्हणजे नरसिंह नरहरी देवांचं मंदिर. तर बघा आता वर चढलेले आहे, वर चढून सुद्धा दर्शन घेण्यास आपल्याला परवानगी आहे. तर हे सुंदर असं पेंटिंग, खूप सुंदर. मी हे पेंटिंग ना म्हणजे इतके मी प्रदर्शन बघितलेले आहे पेंटिंगचे, पण मला हे पेंटिंग इथंच फक्त बघायला मिळालं. खूप सुंदर होतं. तर हे बघा म्हणजे ही सुद्धा मूर्ती बघा, दोन म्हणजे अलीकडं आणि पलीकडं अशा दोन मूर्त्या आहेत. तर इथं बघा मंत्र जप लिहिलेला आहे. आणि दर्शन झाल्यानंतर मग आम्ही निघालेलो खाली. तर या बाजूनं खाली उतरून जायचं होतं. तर बघा ह्या बाजूची तुम्हाला मूर्ती दाखवते, पलीकडची मी तुम्हाला मूर्ती दाखवली, आता ही अलीकडची मूर्ती आहे. तर इथं सोवळं वगैरे म्हणजे घातलं होतं. दर्शन वगैरे झाल्यानंतर मंदिराचा आजूबाजूचा परिसर फिरून झाल्यानंतर ना घरून डबा घेऊन आले होते सगळ्यांसाठी. तर सगळे गोल करून मस्तपैकी खायला बसलो, कारण मंदिराच्या आसपास कुठल्याही प्रकारचं हॉटेल नाही आहे ना, तुम्हाला इथं पाण्याची बाटलीसुद्धा मिळणार नाही, इतकं हे म्हणजे लांब आहे. आता इथे ना फोटोशूटची यांना घाई झाली होती, मला केळ खायची घाई झाली होती. दिसतंय का मंदिर? हे मेनवलीचं मंदिर. तर हे शंकराचं मंदिर आहे. आणि ही जी तुम्हाला कमान दिसते ना, कमानच्या आतमध्ये घंटा आहे. तर ही घंटा ना माझ्या आप्पांनी जिंकून आणलेली आहे. तर अशा ना महाराष्ट्रामध्ये 3 घंटा आहेत. तर मला एक वाटतं त्र्यंबकेश्वरला आहे आणि एक मेनवलीचं हे जे मंदिर आहे शंकराचं, त्याच्यासमोर ही छोटी अशी नंदीची कमान आहे. आणि नंदीच्या कमानीसमोरच बरोबर एक अजून कमान आहे ना, तर तिथं मोठीच्या मोठी अशी घंटा आहे. तर हीची माझ्या आप्पांनी जिंकून आणलेली घंटा आहे. तर असं आता जाते तुम्हाला दाखवते आतनं की ती घंटा किती मोठी आहे. आणि बघा असा पूल आहे छोटासा. आता जेव्हा पूर आला होता ना नदीला, तर या संपूर्ण ज्या पायऱ्या आहेत ना इथपर्यंत मला वाटतं बघा हा पार आहे. पाराच्या ना म्हणजे निम्मा पार ना पूर्ण बुडला होता पाण्याखाली. म्हणजे 1-2-3 दिवसापूर्वीच पूर येऊन गेलेला आहे कृष्णा नदीला. मुलं इथं खेळत आहेत. धोमचं पण मंदिर दाखवलेलं आहे. तर हे आमच्या मैत्रीण
मैत्रीण म्हणण्यापेक्षा ना खूप खूप जीवलग मैत्रीण म्हटलं तरी चालेल. तर नूतन मालुसरे आणि ह्या पण ताई, तुमचं नाव सांगा की ताई? हां, तर सुजाता ताई. तर ह्यांचा पण स्वभाव खूप छान आहे. तर कधी पार्टी झालेली, किती दिवस झाले तरी 15 दिवस तरी झाले ना. पण तुमचा बड्डे 15-20 दिवसच झाले की म्हणजे पहिल्यांदा भेट झाली होती आमची. तर पहिल्यांदा मी भेटले नाही ना 2-3 मला वाटते 2-3 तास आमच्या गप्पा चालू होत्या गेल्यापासून. इतका स्वभाव यांचा सुद्धा मनमिळाव आहे. आणि माझ्या ज्या 2 मैत्रिणीत ना त्या पुढे गेल्या. मेणवली आता आपण धोम बघितलं, धोमचं मंदिरसुद्धा बघितलेलं आहे. आता जवळजवळ 3 वाजत आलेले आणि आजचा व्हिडिओ तर काय अपलोड करायचं राहिलेला आहे. पण असो, आता हे दाखवते मी तुम्हाला घंटा. आणि एक त्र्यंबकेश्वरला आहे, 3 घंटा आहेत. पण एक घंटा कुठे आहे ती मला माहिती नाही. एक घंटा इथं, एक त्र्यंबकेश्वरला आहे आणि एक ही घंटा आहे. अशा 3 घंटाची माझ्या आप्पांनी जिंकून आणलेले आहेत. तर बघू चला. ए बाबू पडशील ना, थांब. तिथंच थांबा. तर ही तुम्हाला घंटा दिसते का? नसेल दिसत, जर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते. तर ताईंनो, मेणवलीमध्ये जे शंकराचं मंदिर आहे त्याच्या समोरची ही जी वास्तू आहे ना, त्याला घंटेचं मंदिर असं सुद्धा म्हणतात. ही घंटा पंचधातूंनी बनलेली आहे आणि ही घंटा ना चिमाजी आप्पा पेशवे यांनी जिंकून आणलेली आहे. वसईचा किल्ला जिंकला ना तेव्हा विजयाचं प्रतीक म्हणून ही घंटा जिंकून आणलेली आहे. आता चिमाजी आप्पा पेशवे कोण, तर बघा, बाजीराव पेशवे यांचे बंधू. तर या घंटावर ना मदर मेरीचं चित्र आहे आणि 1960 असा सुद्धा उल्लेख आहे. काय बाबा बसलात निवांत? हां हां करमत नाही तर हो ना. आज आपण भरपूर मज्जा केली. तुम्हाला धूम मंदिर दाखवलं, त्यानंतर परत मेणवलीचं मंदिर दाखवलं, मेणवलीचा घाट दाखवला. तर संध्याकाळची वेळ झाली असावी आणि आता थोडीशी भूक लागली होती हलकी फुलकी. तर म्हटलं चला डोसा खाऊया. तर मैत्रिणीला घेऊन एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि डोसा खात होतो. तर देवांशला इथे चहा प्यायची घाई झाली होती. आता टायमिंगच झालेलं आहे चहाचं, 4:30-5च्या दरम्यानचं म्हणजे हे टायमिंग असावं. तर आजच्या व्हिडिओचा इथं शेवट करते. आपण परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.